हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आणि बहिणीनं पराठा बनवलाय आणि जिजा आमची गेली शाळेत. तर हे पराठा बनवते. पहिला पराठा सर्वज्ञच खातोय. त्याला भूक लागली तर थांबलाय बघा गेला. रायता पण बनवलाय. कांदा, टोमॅटो, दही, लाल थोडंसं तिखट मीठ टाकलं. हा रायता बनवलाय त्याने. ह्या रायत्याबरोबर पराठा खायचा. सर्वांनी चल घेच. कसं झालंय ते सांग. चल तिकडे चल. बस खाली बस ना. इथं लय अंधकांधक दिसते. पाऊस पडतोय ना बाहेर. तर हे दाखवते खरं तूप. एक मिनटं. तर हे घरी बनवलेलं तूप आहे म्हशीचं. बहीण 1-1.5 लिटर दूध घेते रोज. पोरांसाठी पण लागतं आणि दही पण हे तूप पण काढत असते. तर एवढं झालं. विकती पण कधी कधी जास्त झाल्यावर, पण आत्ता एवढं जास्त झालं. तर असं मस्त वास पण छान येते. पांढरं रवाळ म्हणतात ना तूप, तसं हे. आता दुसरा पराठा चाललाय करायचा. मी तर पहिलं काढत होते तूप. माझं एवढं निघतच नाही, पण आम्ही 1 लिटर आणायचो दिवसाला, त्याच्यामुळे एवढं नव्हतं निघत. इथं गाईचं म्हशीचं दूध आहे. गाईचं म्हणते, गावचं म्हशीचं दूध आहे ना, रिअल. त्यामुळे साय लय भारी येते. काढली वाटतं तिनं साय आता, नाही तर दाखवली असते. आणि पावसाचं पण असं वातावरण झालेलं आता इथून दिसणार नाही. तर हा रायता बनवला म्हणजे कोशिंबीर सारखं, पण ह्याच्यामध्ये मिरची वगैरे काय टाकली नाही. हे पण नाही, काकडी पण नाही टाकली. चल टाक. दुसरा पराठा घेतला. तर ही अशी भाजी बनवली बटाट्याची. त्याचा वडा पण करू शकते. छान दिसते. वाटत नाही. खिसणीनं खिसलाय बटाटा. तर पराठ्याला तूप लावायचंय. तर हे बघा घरचं छान वास येतो तुपाचा पण, पराठ्याचा पण. छान झालं, मस्त झालं. मी तर एकदा पराठा खीर बनवलेली, अजून काही बनवलेली. लय भारी वाटत होता. तर असा पराठा फुल आहे मस्तपैकी. सुचत नाही ना पटकन काय बोलावं. मला गडबडल्यासारखं होतं.
सर्वज्ञाला विचारते कसा लागला. सर्वज्ञ कसा आहे? मला पण तुला देऊ का? बरं. कसा लागतोय राहुल? राहुलला दे म्हणते माझ्या भावाला. रायत्या बरोबर छान लागतात. त्याला मला शेजवान चटणी देऊ का? राहुल शेजवान चटणी देऊ का? चटणी ही देऊ? काय तू तर कसा बसलायस रे राहुल?